नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असं छोट्या बटाट्यापासून एक मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे। आणि ही जी रेसिपी आहे ना, आपण काल मिरचीची रेसिपी अपलोड केली, त्याला जो मसाला बनवला होता ना, त्या मसाल्यापासून ही रेसिपी बनवायची। छोटे बटाटे बघा अशा पद्धतीचे होते। कुकरला मी 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। टोपात जरी शिजवले तरी पण चालू शकतात। कढई गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला बघा अर्धी पळी आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये टाकायचे छोटा 1 चमचा मोहरी चांगली फुटून देऊया। 1 चमचा टाकायचं जिरं, थोडा टाकायचा कढीपत्ता आणि त्यात टाकणार आहे मी एक मीडियम आकाराचा कांदा मी चॉपरला बारीक केला होता। कांदा काय करायचा, आपण चांगला भाजून घ्यायचा। कांदा हलकासा भाजलेला आहे, त्यात टाकायचे 1 चमचा आलं लसूण आणि 1 हिरवी मिरची मी कमी तिखटवाली कुटून घेतलेली आहे। पेस्ट टाकली तरी चालेल। पेस्ट जर टाकली तर अर्धा चमचा आलं टाकायचं, आलं पेस्ट, अर्धा चमचा लसूण पेस्ट आणि 1 मिरची कुटून टाकायची। याला एक चांगलं 2 मिनिटं आपण परतून घेऊया मीडियम गॅसवर। मस्त असं बघा 2 मिनिटं मी चांगलं परतून घेतलेलं आहे। त्यात टाकणार एक छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे, त्याला पण आपण 2 मिनिटं परतून घेऊया। 2 मिनिटं बघा मस्त असं मी परतून घेतलेलं आहे। त्यामध्ये टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ, मिक्स करून घेऊया। गॅस करणार आहे आता मी बारीक आणि त्यामध्ये टाकणारे हा मसाला 3 चमचे घेतलेला आहे बारीक आकाराचे। आता ह्याला चांगलं मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 फुलपात्र आपल्याला पाणी टाकायचे, अशा आकाराचं फुलपात्र आहे। आणि ह्याला 2 मिनिटं शिजून देऊया। 2 मिनिटं बघा मी चांगलं शिजून दिलेलं आहे बारीक गॅसवर। त्याच्यामध्ये टाकणारे एवढी मिरची पावडर तुमच्या तिखटाप्रमाणे टाका, मसाल्यामध्ये पण आहे आणि आपण 1 मिरची पण टाकलेली आहे। मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला बटाटे टाकायचे। तर बटाट्याला आपल्याला अशी थोडी थोडी चीर पाडायची, नाहीतर बारीक कापून घेतले तरी पण चालू शकते। बटाट्याला मी चीर पाडून बघा टाकून घेतलेले आहेत, गॅस बारीकच आहे। मिक्स करून घेऊया पहिलं मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। गॅस बारीकच आहे, गॅस बिलकुल वाढवायचा नाही। ह्या बटाट्याचे 2-2 भाग जरी केले तुम्ही तरी पण चालू शकते। तुम्हाला वाटलं तर अजून थोडंसं पाणी टाकलं तरी चालू शकतं। ह्याच्यामध्ये एक 5 ते 7 मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवायचे बारीक गॅसवरच। बारीक गॅसवर बघा झाकून ठेवलं होतं, बघा किती छान झालेलं आहे। मिक्स करून घ्यायचं। जर तुम्हाला अजून जर थोडंसं पाणी पाहिजे असेल का नाही, तर मग थोडंसं पाणी वाढवलं तरी पण चालू शकते। मी थोडंसं ठेवलं होतं। आता तुम्ही चपातीभर खाऊ शकता, भाकरीभर खाऊ शकता, पुरीभर खाऊ शकता। खूप छान लागतं बरं का हे, तुम्ही एकदा करून बघा। जर तुम्हाला अख्खे नसेल करायचे छोटे, तर तुम्ही बारीक बारीक कापून पण करू शकता, नाही तर उभे असे पातळ कापून जरी केलं तरी पण छान लागेल। मस्त चव लागते, एकदा जरूर ट्राय करा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।